श्री स्वामी समर्थ बखर श्री स्वामी समर्थ भाग 3 बैरामजीची गोष्ट। गोविंद, सदा आणि राघव हे स्वामींचे अनन्य भक्त होते। तिघेही जण सरकारी नोकर होते। बैरामजी नावाचा एक तालुकेदार त्यांचा वरिष्ठ अधिकारी होता। स्वामी दर्शनासाठी तो त्यांना कधीच सुट्टी देत नव्हता। उलट तो त्यांना स्वामीपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करायचा। एकदा स्वामी त्यांच्या गावाला येतात। तिघेही मित्र बैरामजीला न विचारता स्वामी दर्शनाला जातात। बैरामजी फार रागवतो आणि त्यांच्यावर अर्थदंड ठोकतो। तिघेही मित्र स्पष्ट विरोध करतात। बैरामजी नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी देतो। तिन्ही मित्र नोकरी सोडून स्वामी सेवेत दिवस काढू असं सांगतात, पण त्या तिघांसारखे मेहनती आणि इमानदार कारकून मिळणार नाही म्हणून बैरामजी माघार घेतो। शेवटी तिघेही मित्र बैरामजीला स्वामी दर्शनाला तयार करतात। स्वामी बैरामजीला रोखून पाहतात। बैरामजी स्वामी चरणी पडतो। मग स्वामी त्याचे कृष्ण कृत्य उघडकीस आणतात। तू गोरगरिबांना लुटतो, तू व्यसनी आणि बाहेर खाली आहेस, तू प्रपंच सुद्धा नीट करत नाहीस। बैरामजी शरणागती पत्करतो। मग बैरामजी प्रांजळ स्वरात म्हणतो, तुमच्यामुळे माझ्या हातून आजपासून पाप होणार नाही। स्वामी मग उपदेश करतात, स्वतःसाठी दुसऱ्यांना त्रास देऊ नको, आपलं मत दुसऱ्यांवर लादू नको, सदतन कर, निस्सीम भक्ती सदैव पावते, आपला देह दुसऱ्यांची सेवेसाठी लाव, निंदा द्वेष करू नको। श्री स्वामी समर्थ। स्वामींचं छायाचित्र। घोलपबुवा समाज सुधारक होते। ते कनिष्ठ जातींच्या लोकांना मंदिरात प्रवेश मिळवून द्यायचे। त्यामुळे सर्व गावकरी चिडतात व त्यांचा कट करण्याचा विचार करतात। आपल्या कंपनीत निर्मित कॅमेऱ्यांनी स्वामींचे छायाचित्र घ्यायच्या विचारांनी कोडक कंपनीचे संचालक जॉन आपल्या सहकार्याबरोबर अक्कलकोटाला येतात। चोळाप्पा त्यांचा मनोमन स्वामींना सांगतात, पण स्वामी चक्क नकार देतात। जॉन चोळाप्पांना चिरीमिरी देऊन मदत मागतात। चोळाप्पा पुन्हा स्वामींना निवेदन करतात, पण स्वामी पुन्हा फेटाळून लावतात। मग चोळाप्पा जॉनला स्वामींच्या नकळत फोटो घेऊ असं सुचवतात। तिकडे गावकरी रात्री घोलपबुवांच्या घराला आग लावून देतात। स्वामींना अंतर्ज्ञानाने हे कळतं। ते वरुण देवाला निवेदन करतात। वरुण देव पावसाळा नसतानाही पाऊस पाडतात। घराला लागलेली आग विझते। गावकऱ्यांना आश्चर्य होतं। दुसऱ्या दिवशी घोलपबुवा आपल्या घरात जळक्या वस्तूंचे अवशेष पाहतात। तितक्यात एक संन्यासी त्यांना अक्कलकोटला जायची सूचना करतो। इकडे जॉन लपून स्वामींचं चित्र घेतात, पण छायाचित्र डेव्हलप करताना प्रिंट बिघडतं। दुसऱ्यांदा तसाच प्रयत्न करण्यात येतो, पण प्रिंट पुन्हा बिघडतं। शेवटी स्वामींच्या इच्छेशिवाय आपण छायाचित्र घेऊ शकत नाही असं जाणून जॉब परतायचं ठरवतात। जाताना शेवटचं स्वामी दर्शन घ्यायला येतात। स्वामी म्हणतात, काय रे जॉन, मिळालं का आमचं छायाचित्र? अरे, आम्ही चैतन्य आहोत, आम्हाला एका चौकटीत कसे कैद करणार, तेही आमच्या इच्छेविरुद्ध? जॉन प्रांजळपणे अपराध कबूल करायला निघतो। तितक्यात प्रेमळ स्वामी म्हणतात, जॉन, परत जातो आहे, आमचं चित्र नाही घेणार? स्वामींची परवानगी मिळाल्यावर जॉन पुन्हा छायाचित्र घेतो आणि त्यावेळेला स्वामींचं सुरेख छायाचित्र येतं। घोलपबुवा अक्कलकोटला येतात तेव्हा स्वामींकडून त्यांना सर्व खुलासा होतो। स्वामी म्हणतात, अरे, सर्वांना जन्म देणारा देव भेद करत नाही, तरी हे माणसं भेद का करतात? रामाची उपासना करतात, पण त्या रामाने शबरीचे बोरं खाल्ले होते हे कसे विसरतात? अरे, तू समाज सुधारणा करतो, माणसातला भेद दूर करतो, आम्ही तुझं रक्षण कसं नाही करणार? आमचे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहेत। श्री स्वामी समर्थ। गुरुभक्तीचा प्रसाद। सखाराम नावाचा एक व्यक्ती स्वामी भक्त होता। लग्नाचे नुकते 5 महिने झाले असता त्याचं निधन होतं। त्याच्या निधनानंतर त्याची पत्नी राधा पण त्यांनी सांगितलेल्या प्रमाणे स्वामी भक्ती करायची। ती 9 महिन्यांची गरोदर असताना सुद्धा तिचे थोरले दीर आणि जाऊ तिला फार छळायचे। ती दिवस रात्र
भर काबाड कष्ट करायची, तरी तिला 2 वेळचे अन्न पाणीही महाग झालं होतं. एक दिवस तिची जाऊ तिला विहिरीवरून पाणी आणून हौद भरायला सांगते. राधेच्या तोंडात सकाळपासून अन्नाचा एक दाणा सुद्धा पडला नव्हता, तरी ती कशी बशी पाणी आणायला जाते. तिकडे दीर आणि जाऊ वेगळ्याच कारणाने चिंतित असतात, कारण राधेला जर अपत्य झालं तर तो पंचायतच्या निकालामुळे निम्म्या संपत्तीचा मालक होणार होता. दीर जाऊ निपुत्रिक होते, त्यांना धनच आपला आधार वाटत होतं. त्यांचा अर्धा वाटा कुणाला देणं त्यांच्या जीवावर आलं होतं. विहिरीवर राधेला एक अनोळखी स्त्री भेटते. ती राधेला आपुलकीचे बोल बोलून आपली न्याहारी खायला देते व स्वतः तिचं पाणी भरत असते. योग यागाने त्या स्त्री आणि राधेचं पातळ हुबेहूब सारखं असतं. राधा आडोशात जाऊन न्याहारी करते. राधेचा कट काढू या बेतानी आलेली जाऊबाई राधेच्या भ्रमात त्या अनोळखी स्त्रीलाच विहिरीत ढकलते. घरी जाऊन ती नवऱ्याला आनंदाने सर्व वृत्तांत सांगते. आपली चिंता कायमची मिटली असं मानून ते निश्चिंत होतात. तितक्यात विहिरीवरून आलेल्या राधेला पाहून ते थबकतात. त्यांना हे कळतच नाही की राधा विहिरीतून जिवंत कशी परत आली, आणि विचारायचे तर कसे म्हणून ते गप्प राहतात. पहिला बेत फसला म्हणून जाऊबाई दुधात विष घालून राधेला प्यायला देतात. विषामुळे राधा मृत अर्भकाला जन्म देते. राधेचा दीर मृत अर्भकाला मूठ माती द्यायला स्मशानात आणतो. तितक्यात स्वामी तेथे येतात. स्वामी राधेला आपली ओळख देतात. राधा त्यांना आपलं दुःख सांगते. स्वामी कृपेने अर्भक जिवंत होतं. तितक्यात एक श्वेत वस्त्र धारण केलेली, केस सोडलेली, भयंकर प्रतीत होणारी स्त्री तिथून जाताना दिसते. स्वामी म्हणतात, बये, रिकाम्या हाती कशाला जाते आहे? आली आहे तर कुणाला तरी घेऊन जा. तितक्यात राधेच्या दीराला हृदय पीडा होऊन तो निधन पावतो. जाऊबाई स्वामींची करुणा भागते. स्वामी रागवतात, अरे तू जिला विहिरीत ढकललं होतं ते आम्हीच होतो. अरे एका छोट्या निष्पाक अर्भकाला मारण्यापर्यंत तुमची मजल गेली, तेही फक्त धनाची वाटणी न होऊ म्हणून. आता एकटी राहून उपभोग कर धनाचा. मग राधेला म्हणतात, मुली, आम्ही तुझं सौभाग्य वाचवू शकलो नाही, पण तुझं मातृत्व तुला परत करत आहोत. जा, नीट मोठं कर आपल्या पुत्राला. आयुष्यभर आम्ही तुझ्या पाठीशी राहून तुझं रक्षण करू. श्री स्वामी समर्थ. वाल्याचे झाले वाल्मिकी. अक्कलकोटच्या जवळच्या गावी 2 भिल्लांनी धुमाकूळ घातला होता. ते वनात टपून बसायचे आणि येणाऱ्या जाणाऱ्यांना लुटायचे. भल्या बोलांनी कोणी आपलं धन दिलं तर ठीक, नाहीतर त्यांना ठार मारण्यापर्यंत त्यांची मजल गेली होती. त्यामुळे लोकांनी त्या वाटेवरून जायचंच बंद केलं होतं. श्रीमंत असेल तर स्वामींसाठी धन नेणार आणि गरीब स्वामींकडून धन घेऊन जाणार असं गृहीत धरून त्यांनी अक्कलकोटच्या रस्त्यावर स्वामी भक्तांना लुटायचं ठरवलं. त्यांच्यावर नजर ठेवायला एक भिल्ल वेश पालटून स्वामीकडे जातो. तिथे एक श्रीमंत व्यक्ती स्वामींना धनाची पिशवी देतो. स्वामी त्या पिशवीला एक गरिबी गांजलेल्या व्यक्तीला देतात. तो वृद्ध व्यक्ती भिल्लांच्या भीतीने स्वामींना रात्रभर मुक्काम करण्याची परवानगी मागतो. स्वामी स्पष्टपणे नकार देतात. मग त्याला आपल्या हातातली अंगठी देतात आणि म्हणतात, काहीही झालं तरी अंगठी बोटातून काढायची नाही. आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. रस्त्यात भिल्ल वृद्ध व्यक्तीला रस्त्यात गाठतात आणि त्यांची पिशवी हिरावण्याचा प्रयत्न करतात. काहीही झालं तरी तो वृद्ध ती पिशवी द्यायला तयार नसतो. तितक्यात स्वामींची कडक हाक कानावर पडते. हे काय चाललं आहे? भिल्ल पाहतात तर काय, सर्व वनातून थेट अक्कलकोटला स्वामींच्या वटवृक्षासमोर आहे. स्वामी म्हणतात, काय रे, वेश बदलून आला तर काय वाटलं आम्ही तुला ओळखू शकत नाही? तुम्ही जगापासून दूर जाऊ शकतात, पण आमच्यापासून दूर जाऊ शकत नाही. अरे, लोकांचा घामा कष्टाने कमवलेला पैसा कशाला लुबाडता? अरे, स्वकष्टाने पैसे कमवा. तुम्हाला काय वाटतं ते परमात्मा तुम्हाला काय असाच सोडून देईल? अरे, अशा वाईट कर्माचे फळ आज नाही तर उद्या भोगावेच लागेल. तुम्ही जगातल्या न्याय व्यवस्थेला फसवू शकता, पण देवाच्या न्यायापासून कसे वाचणार? दोन्ही भिल्ल स्वामींना शरण येतात आणि आजपासून आम्ही स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करू
असं वचन देतात. स्वामी म्हणतात, आम्ही ज्याच्या पाठीशी असतो त्याचं कोणीही वाकडं करू शकत नाही. श्री स्वामी समर्थ. श्रीमंतीची मोजमाप. जोशी बुवा गडगंज श्रीमंत होते. आपल्या श्रीमंतीचा त्यांना फार अभिमान होता. तात्या वैद्य नावाचा गृहस्थ त्यांच्या घरगडी म्हणून राबत होता, कारण त्यांनी जोशी बुवांकडून फार पैसे कर्ज म्हणून घेतले होते. जोशी बुवांचं कर्ज फेडून त्याला 2 वेळचं जेवणही महाग झालं होतं, तरी तो उदार वृत्तीचा होता. एकदा तात्याला आणि त्याच्या बायकोला खायला एकच भाकरी होती, ती सुद्धा तो भुकेल्या कुत्र्याला देतो. जोशी बुवा स्वामींना आपल्या घरी नैवेद्य ग्रहण करायला या असं आमंत्रण करतात. स्वामी त्याला म्हणतात, पैशाची श्रीमंती आहे पण मनाची नाही. जा आधी मनाची श्रीमंती घेऊन ये. जोशी बुवांना परतताना सुंदराबाई अडवतात आणि स्वामींना तुमच्या घरी आणीन असं आश्वासन देतात. त्याच्या मोबदल्यात स्वामी सुंदराबाई सोन्याच्या मोहरा माळतात. सुंदराबाई स्वामींना जोशी बुवांकडे चलायला विनवणी करते. स्वामी सुंदराबाईची कृती जाणून असतात, तरीही ते होकार देतात. तात्याला जेव्हा हे कळतं तेव्हा तो जोशी बुवांना आपल्याही स्वामींना घरी बोलवायची इच्छा आहे असं सांगतो. त्यासाठी तो काही पैसे मागतो. जोशी बुवा जाम भडकतात. अरे, स्वतःच्या खायचे ठिकाणे नाही आणि स्वामींना बोलवणार. जोशी बुवांनी पैसे नाही दिले म्हणून तात्या निराश होतो. दुसऱ्या दिवशी जोशी बुवांकडे येतात. जोशी बुवा स्वामी नेसायला अत्यंत महागडं पितांबर देतात आणि यथासांग यादर्तित्य करतात. त्यांच्या मनात एक प्रश्न येतो की स्वामी जाताना आपलं महागडं पितांबर तर नाही ना घेऊन जाणार. तितक्यात स्वामी क्रोधित होतात. पितांबर काढून जोशाच्या तोंडावर फेकतात आणि नैवेद्य ग्रहण न करता परततात. जोशी बुवा क्षमा मागायला येतात. स्वामी म्हणतात, अरे, ऐश्वर्यात लोळून तुझं मन मलिन झालं आहे. अरे, तुला काय वाटलं नैवेद्य ग्रहण करून आम्ही तो पितांबर घेऊन जाणार? चल, निघ इथून. इकडे तात्या घरी येऊन पत्नीला सगळं प्रकरण सांगतो. तिकडे एक राणी येऊन जोशी बुवांना तात्यानी घेतलेली रक्कम तात्याला कर्जमुक्त करतो. जोशी बुवांना तो आपण तात्याचा हितचिंतक आहे असं सांगतो. तात्या घरातल्या देवघरात असलेली एकमेव मूर्ती विकून मिळणाऱ्या रकमेनी स्वामींचा आदरातिथ्य करण्याचं ठरवतो. तो ती मूर्ती उचलतो. त्याच्या बायकोच्या भावना उचंबळून येतात. ती म्हणते, देवघर रिकामं कस्तरीच दिसत आहे. तात्या म्हणतो, अरे, स्वामी जिवंत देव असताना मूर्तीची गरजच काय? मी देवघरात बाजूला उचलून ठेवतो. खाली पाहतो तर काय, तिथे आपल्या स्वर्ण मोहरांची पिशवी सापडते. तात्या म्हणतो, हा स्वामींचा चमत्कार आहे. स्वामींचं आदरातिथ्य करून शिल्लक उरलेली रक्कम आपण स्वामींनाच अर्पण करू. तितक्यात त्याला एक हाक ऐकू येते, तात्या तात्या. बाहेर जाऊन बघतो तर काय, खुद्द स्वामी बाळप्पा बरोबर त्यांच्या घरी न बोलवता आले आहेत. तो पत्नीसह स्वामी चरणी मस्तक ठेवतो. तितक्यात एक माणूस ते येऊन तात्याला सांगतो की तुझ्या पूर्वजांची जमिनीचा विवाद संपून ती जमीन तुला प्राप्त झाली आहे आणि त्याशिवाय कोणीही तुझ्यावर असलेलं जोशी बुवांचं कर्जही फेडलं आहे. तात्या स्वामींचं यथासांग आदरातिथ्य करतो. तात्या स्वामींना नैवेद्य ग्रहण करायला विनवतो. स्वामी म्हणतात, अरे, हा सर्व सोहळा तुम्ही भक्तांसाठी असतो. भगवंताला पाहिजे असती ती भक्ताची खरी हृदयापासून केलेली भक्ती. तुला जर आम्हाला काही द्यायचं असेल तर आम्हाला तांदळाच्या कण्या दे. तात्यांची पत्नी स्वामींना तांदळाच्या कण्यांची खीर देते. स्वामी आनंदाने खीर ग्रहण करतात. स्वामी म्हणतात, अरे, युग कोणाचेही असो, भगवंताला सुदामाचे पोहेच आवडतात. श्री स्वामी समर्थ. लग्नाचे लाडू. जमुना नावाची एक देखणी तरुणी स्वामींची भक्त होती. ती उपवर झाल्यामुळे तिचे आई वडील तिच्या विवाहासाठी काळजीत होते. जमुनेचे वडील तिच्या लग्नाबद्दल मार्गदर्शनासाठी स्वामींशी भेटतात. स्वामी म्हणतात, काळजी करू नको, आम्ही तिच्यासाठी खंडूला नेमला आहे. जमुनेचे वडील चिंतामुक्त होऊन घरी येतात. जमुना आपल्या मैत्रिणींबरोबर येताना रस्त्यात एक पालखी आणि काही शिपाई पाहते.
तितक्यात एक वृद्ध व्यक्ती येतो आणि त्या शिपायांना आपल्या पालखीत बसवून वैद्यांकडे सोडा अशी विनंती करतो. शिपाई सांगतात की ही पालखी बडोद्याच्या राजा खंडेरावाची आहे, आम्ही तुम्हाला बसवू शकत नाही. वृद्ध माणूस गयावया करून पालखीत शिरण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते शिपाई त्याला ढकलून देतात. जमुना त्या वृद्ध व्यक्तीला पडण्यापासून सांभाळते आणि त्या शिपायांना जाब विचारते. तितक्यात एक ब्राह्मण माणूस येतो आणि शिपायांना त्या वृद्ध माणसाला पालखीत बसवा असं सांगतो. जमुनेला तो आपलं नाव मंगेश आणि आपल्या महाराजांचं मर्जीचा सेवक आहे असं सांगतो. पालखीतून वृद्ध आजोबांना वैद्यांकडे सोडण्यात येतं. रस्त्यात मंगेश आणि जमुनीची नेत्रपल्लवी होते. ते दोघे मनोमन एकमेकाला हृदय देतात. प्रत्यक्षात मंगेश सेवक नसून खुद्द राजा खंडेराव असतो आणि राष्ट्रविरोधी हेरांना अटक करायला वेश पालटून फिरत असतो. जमुना मंगेशाचा विचार करत घरी परतते. घरी तिला कळतं की स्वामींनी तिच्या विवाहासाठी कोणी खंडू नावाचा व्यक्ती नेमला आहे. स्वामी सर्वतोपरी असून ती मंगेशला विसरायचं ठरवते. तिच्या मनात एकच खंत असते की स्वामींनी आपल्या मनाविरुद्ध वराची निवड का केली. इकडे वृद्ध आजोबा मंगेशला गाठतात आणि म्हणतात, मुलीच्या घरी जाऊन मागणी घाल खंडेराव. आपलं खरं नाव आजोबांना कसं माहीत झालं म्हणून खंडेराव दचकतो. आम्हाला सर्व माहीत असतं असं म्हणून आजोबा तिथून निघतात. खंडेराव जमुनेच्या घरी तिच्यासाठी मागणी पाठवतो, पण जमुना आपल्या मनात दुसरा कोणी आहे असं सांगून नकार देते. स्वामींनी आपल्या मनात असलेल्या वर गाठून का नाही दिला याबद्दल खुलासा करायला जमुना स्वामींकडे जाते. तिथे तिला स्वामी भेटत नाही, पण तेच वृद्ध आजोबा भेटतात. ते जमुनेला सांगतात, स्वामींवर विश्वास आहे ना, मग स्वामींनी दिले तसं कर. जमुना घरी परतते तर तिला तिचा मंगेश राजसी वस्त्रात आलेला दिसतो. जमुनेचे वडील हेच खंडेराव महाराज म्हणून ओळख करून देतात. जमुना विचारते, तुम्ही आपली ओळख का लपवली. खंडेराव सांगतात, ती वेळेची मागणी होती. त्या वेळेला मी हेरांना शोधायच्या कामगिरीवर होतो. त्या दिवशी जर मी खरी ओळख दिली असती तर तू अंतर ठेवून वागली असतीस. जमुना म्हणते, मी स्वामींवर अविश्वास केला. मी स्वामींची माफी मागायला जाते. जमुनेचे वडील म्हणतात, आपण सर्वच स्वामींकडे जाऊन त्यांचा आशीर्वाद घेऊ. सर्व स्वामींकडे जातात. स्वामी म्हणतात, काय जमुने, झालं ना मनासारखं. आमच्यावर अविश्वास दाखवला. अरे परमेश्वरावर विश्वास पाहिजे की परमेश्वर जे करतो ते चांगलंच करतो. तुझी आणि खंडेरावाची भेट आम्हीच घडवली होती. ही सर्व आमचीच रचना होती. नीट पहा आम्हाला. स्वामींच्या जागी त्यांना तेच वृद्ध आजोबा दिसतात. सर्व स्वामींच्या चरणी नतमस्तक होतात. स्वामी भावी जोडप्याला आशीर्वाद देतात. श्री स्वामी समर्थ. स्वामींची साक्ष. गोपाळ त्रिवेदी आणि त्यांची पत्नी लीला हे एक हिंदी भाषी जोडपं होतं. दोघांची प्रभू श्रीरामावर अटल श्रद्धा होती. 4 धाम यात्रेला जायच्या पूर्वी ते आपली सर्व पुंजी गावच्या एका प्रतिष्ठित व्यक्ती राम जोशीकडे ठेवतात. राम जोशी नामांकित आहे, शिवाय त्याचं नाव राम असल्याने ते काही कागदपत्र न करता आपली पुंजी त्याच्याकडे ठेवतात. स्वामींनी अंतर्ज्ञानाने हे सर्व कळतं. ते आपल्या शिष्यांना म्हणतात, प्रपंच असो किंवा परमार्थ मनुष्यांनी सावध राहिलं पाहिजे. डोळे मिटून कुणावरही असा अंधविश्वास ठेवता कामा नये. 4 धामाहून परत आल्यावर ते राम जोशींकडे आपली पुंजी परत मागायला जातात. पण राम जोशी चक्क नाकारतो. मी तुम्हाला ओळखतच नाही असे सांगून हाकलून देतो. गोपाल पोलिसात तक्रार नोंदवतो. न्यायालयात राम जोशी विरुद्ध खटला मांडायला जातो. इकडे स्वामी चोळाप्पाला कागद आणि ऊद आणायला सांगतात. मग स्वामी आपण म्हणतो त्यांची नोंद करायला सांगतात. स्वामी गोपाळने ठेवलेली सर्व पुंजीचं वर्णन लिहवतात व खाली कोंदट पाणी असं साक्षीदाराचं नाव लिहितात. चोळाप्पा कोंदट पाणी कोण असं विचारतो, पण स्वामी प्रश्न फेटाळून लावतात. इकडे गोपाळकडे पुरावा नसल्याने न्यायाधीश कोणी साक्षीदार आहे का असं विचारतात. गोपाळ निमूटपणे नाही म्हणतो.
पण तितक्याच स्वामी प्रेरणेने लीलाच्या तोंडात कोंदट पाणी साक्षीदार आहे असं येतं. तीच लीला तिलाच आश्चर्य वाटतं. न्यायालयात कोंदट पाणी नावाची हाक लागते. लीलाचं तर काळीच तोंडात येतं. नाव तर निघालं, पण आता कोंदट पाणी येणार कुठून? तितक्यात स्वामी तिथे वयस्क गृहस्थाच्या रूपात येतात आणि मीच कोंदट पाणी म्हणून न्यायाधीशाला आपली ओळख देतात. चोळाप्पांनी लिहिलेली नोंद वही न्यायालयात सादर होते. तशीच्या तशी नोंद रामजोशी कडच्या यात्रेकरूंच्या सामानाच्या नोंद वहीत सापडते. गोपाळ खटला जिंकतो व पूर्ण पुंजी प्राप्त होते. रामजोशींवर कारावास आणि अर्थदंड ठोठावला जातो. गोपाळ कोंदट पाण्यांना विचारतो, आपण कोण आणि हे प्रकरण कसं काय झालं? कोंदट पाणी म्हणतात, अक्कलकोटला ये, तिथे तुला सर्व प्रश्नांची उत्तर मिळतील. अक्कलकोटला स्वामी गोपाळला आपणच कोंदट पाणी होतो अशी प्रचिती देतात. गोपाळ विचारतो, पर हम तो आपको जानते भी नहीं और हमने तो आपको कभी देखा भी नहीं और नहीं कभी आपको नमन किया, तो फिर आप हमारी मदद के लिए कैसे आए? स्वामी म्हणतात, अरे तुम लोगों ने मेरा नाम नहीं लिया पर श्रीराम का नाम तो लिया. हम श्रीराम के ही अंश हैं. भगवान एक ही है. वह भक्तों की सुविधा के लिए अलग अलग रूपों में अवतारित होता है. गोपाळ आणि लीला स्वामी चरणी मस्तक ठेवतात. कोंदट पाणी म्हणजे धनुष्य धारण करणारा. प्रभू श्रीरामांच्या नावापुढे लागणाऱ्या अनेक विशेषणांमधले हे एक प्रमुख विशेषण आहे. श्री स्वामी समर्थ. नवरोजी बरजोरजी नावाचा एक पारशी गृहस्थ स्वामी भक्त होता. तो अक्कलकोटचा मामलेदार पण होता. स्वामी त्याला बोध देतात, लोकांची सेवा हीच ईश्वर सेवा आहे. मग तुझ्याकडे कोणी येणार आहे असं म्हणून त्याला घरी परतवतात. बरजोरजीकडे नवरोजी नावाचा एक स्नेही येतो. त्याला बरजोरजी इतका स्वामींचा अनन्य भक्त का आहे असा प्रश्न पडतो. बरजोरजी त्याला स्वामी लीलांबद्दल सांगतो, तरी नवरोजीला पटत नाही. वैतागून बरजोरजी त्याला म्हणतो, अरे तू आपल्यामध्ये का विश्वासाची भिंत बांधतो आहेस? तितक्या स्वामी तिथे प्रकट होतात आणि म्हणतात, आधी ती भिंत बांध. सर्व दारं खिडक्या बंद असताना स्वामी आत कसे आले याचं नवरोजीला आश्चर्य वाटलं. स्वामी म्हणतात, आम्ही चैतन्य आहोत, आम्हाला दारं खिडक्या अडवू शकत नाहीत. फक्त भक्तांचं हृदय कपाटच उघडं पाहिजे. नवरोजीला स्वामींचं सामर्थ्य कळतं. तो पाया पडतो. नवरोजी म्हणतो, मला अफाट कर्ज झालं आहे, ते फिटेल का? स्वामी म्हणतात, फिटेल, पण आम्हाला काय देईल? नवरीची 1/4 द्यायचं कबूल करतो. स्वामी त्याला गुजरातला जा असं सांगून गुप्त होतात. एवढ्या मोठ्या गुजरातमध्ये कुठे जावं हा नवरोजीला प्रश्न पडतो. तितक्यात बडोद्याचा नरेश मल्हारराव गायकवाड यांचा शिपाई येऊन नवरोजीला मल्हाररावांकडे घेऊन जातो. मल्हारराव त्याला 15,000 रुपये देऊन एक कामगिरी सोपवतात की स्वामींना बडोद्याला घेऊन यायचं. त्यांना आणलं तर जहागिरी पण देऊ, प्रयत्न करीन, पण यशाबद्दल सांगू शकत नाही असं नवरीजी उत्तर देतं. मल्हारराव कबूल करतात, पण त्या पैशांनी नवरोजी आपलं कर्ज फेडून शिल्लक रक्कम स्वामींचरणी ठेवतो व त्यांना मल्हारराव यांचा निरोप सांगतो. स्वामी म्हणतात, उचल ते पैसे, आम्हाला पैशाची नाही, तुझ्यासारख्या भक्तांची गरज आहे. आम्ही अक्कलकोट सोडून कुठेही जाणार नाही. नवरोजी म्हणतो, आपण धन्य आहात, आपल्यामुळे मी कर्जमुक्त झालो. श्री स्वामी समर्थ. स्वामी तारी त्यास कोण मारी? स्वामी भक्तांना विचारतात, आम्ही कोण आहे? चोळाप्पा उत्तर देतात, आपण त्रिभुवन नायक आहात. स्वामी संतुष्ट होत नाहीत. स्वामी म्हणतात, आज जर बाळाप्पा असता तर त्यांनी अचूक उत्तर दिले असते. स्वामींचा यशवंत नावाचा एक शिष्य मंगळवेढ्याला मामलेदार होता. त्यावेळेला मंगळवेढ्याला दुष्काळ पडला होता. लोक अन्न पाण्याला पारखे झाले होते.
लोकांचे हाल पाहून यशवंताच्या घरातून अन्न उतरत नसे. इकडे स्वामी गाणगापूर मंदिराचा पुजारी स्वामींची परीक्षा पाहायला आला होता. स्वामी स्वतःला दत्त अवतार असल्याची हवा पसरून लोकांना भ्रमित करतात असं त्यांचं मत होतं. आल्या आल्या तडकाफडकीने तो वटवृक्षाखाली बसलेल्या स्वामींकडे येतो. त्याला पाहिल्याबरोबर स्वामी म्हणतात, काय रे, गाणगापूर मंदिराचा तू पुजारी ना? आम्ही कोण ही परीक्षा घ्यायला आला ना? पुजारी चपापतो पण स्पष्टपणे कबुली देतो. मग स्वामी विचारतात, गाणगापूरला कोणाची भक्ती करतो? पुजारी उत्तर देतो, श्री नृसिंह सरस्वती. स्वामी म्हणतात, आम्ही नरसिंह भान आहोत, नीट बघ आम्हाला. पुजारी पाहतो तर काय, स्वामींच्या जागेवर साक्षात नरसिंह सरस्वती उभे आहेत. पुजाऱ्याला गहिवरून येतं. काही क्षणांनी स्वामींच्या जागी श्रीपाद श्री वल्लभ दिसतात. पुजाऱ्याला पूर्ण प्रचिती येते की स्वामी साक्षात दत्त अवतार आहेत. तो स्वामी चरणी मस्तक ठेवून क्षमा मागतो. मग म्हणतो, अक्कलकोट हेच गाणगापूर आणि गाणगापूर हेच अक्कलकोट आहे. इकडे मामलेदार यशवंत सरकारी धान्य गोदामातलं धान्य गरजवंत लोकांमध्ये वाटून टाकतो. सरकारी धान्य वाटल्यामुळे त्याला 10,000 रुपये व दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत सरकारी खजिन्यात जमा करा असा खलिदा येतो. यशवंत घरदार, शेत व बायकोचे दागिने विकायला काढतो, पण त्या सर्वांचे मात्र 1,000 रुपये मिळणार असे सावकार सांगतो. सावकार शिल्लक 9,000 रुपयांचे कर्ज द्यायला स्पष्ट नकार देतो. पैसे न भरल्यामुळे वरिष्ठ अधिकारी यशवंताला अटक करायला येतात. त्याला बेड्या पडणारच होत्या तेव्हा स्वामी एका शेठच्या रूपात येतात. वरिष्ठ अधिकाऱ्यांना 10,000 रुपये देऊन यशवंताची सुटका करतात. अधिकारी लोक गेल्यावर स्वामी यशवंताला आपलं खरं रूप दाखवतात. यशवंत नोकरीला राजीनामा देऊन स्वामी सेवेतच आयुष्य काढण्याचं ठरवतो. श्री स्वामी समर्थ. देवदर्शन. वामन नावाचा एक भक्त देवदर्शनासाठी आतुर होता. कुणीतरी सांगितल्याप्रमाणे तो गुरुचरित्राचे 108 पारायण करतो. उद्यापन झाल्यावर एक साधू भिक्षा मागायला येतो. भिक्षा ग्रहण करून ते आशीर्वाद देऊन परततात. तेव्हा वामनाच्या लक्षात येते की पदचिन्हाबरोबर भूमीवर अक्कलकोट असे लिहिले गेले आहे. त्याला साक्षात लक्षात येते की देवांनी श्री स्वामी समर्थ दर्शनासाठी स्पष्ट संकेत दिला आहे. तो याला देव संकेत समजून अक्कलकोटला जायला निघतो. तिथे स्वामी चोळाप्पाला घेऊन नागणसूर गावाला निघतात. वामन अक्कलकोटला येतो. तिथे त्याला एक माणूस कुष्ठरोग्यांना भोजन करताना सापडतो. वामन त्याला स्वामी बद्दल विचारतो. तेव्हा तो माणूस स्वामी पुढच्या गावी गेले अशी सूचना देतो. नाव विचारल्यावर तो अवधूत असं नाव सांगतो. पुढच्या गावी वामनाला एक व्यक्ती स्वामी भजन करता करता काही स्त्रियांना दळणात मदत करताना सापडतो. दिगंबर नावाचा तो व्यक्ती स्वामी पुढच्या गावी गेले अशी सूचना देतो. वामन पुढच्या गावी पायपीट करत जातो. तिथे त्याला दत्तात्रय नावाचा एक व्यक्ती त्या वृद्ध माणसाला त्याच्या शेतात नांगर स्वतः चालवून मदत करताना सापडतो. दत्तात्रेयाला स्वामींबद्दल विचारल्यावर तो सांगतो की ते काय स्वामी बाजूच्या शेतात आहेत. वामन धावत जाऊन स्वामी चरणी मस्तक ठेवतो. स्वामी म्हणतात, काय रे वामना, किती आटापिटा केला रे? वामन म्हणतो, स्वामी तुम्ही आत्ता भेटलात, किती दमछाट करवली हो. मला दर्शन द्यायला इतका वेळ का लावला? स्वामी म्हणतात, आम्ही तुला अनेकदा दर्शन दिले. अवधूत, दिगंबर, दत्तात्रय आम्हीच होतो. स्वामींच्या ठिकाणी वरील तिन्ही व्यक्तींचे दर्शन वामनाला होते. त्याला पटतं की स्वामींनीच या 3 व्यक्तींच्या रूपात आपल्याला दर्शन दिले होते. स्वामी म्हणतात, आम्हाला भेटायला आटापिटा करायची गरज नाही. प्रत्येक अडल्या नडल्या दीनदुखी गरजवंत व्यक्तीत आम्ही भेटू. मग स्वामी वामनाला एक मंत्र देतात. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगम. हा विष्णूचा मंत्र आहे. विष्णू जगन्नियता आहे. लोक लक्ष्मीची उपासना करतात, ती त्यांना फळते सुद्धा.
अरे पण जर त्या नारायणाला आव्हान केले तर त्याच्याबरोबर लक्ष्मी पण येईलच ना. मग स्वामी वामनाला गुरुचरित्र देऊन गाणगापुरात जाऊन सप्ताह करायला सांगतात. श्री स्वामी समर्थ. स्वामींची युक्ती. स्वामी शिष्य नरसिंह स्वामी स्वामींशी संबोधन करतात. धर्म प्रचार करताना सामोरे जाताना येणाऱ्या अडचणी सांगतात. स्वामी सांगतात, हे कार्य करणं इतकं सोपं नसतं. कधी फुलं तर कधी अंगारे प्राप्त होतात. स्वामी नरसिंह स्वामींना प्रेम आणि आपुलकींनी जनसामान्याला समजावत जा असं सांगतात. तिकडे अप्पा आणि अण्णा नावाचे दोन भाऊ नरसिंह स्वामींच्या आगमनाची वाट पाहत असतात. नरसिंह स्वामी आल्यावर त्यांची पाद्यपूजा आरती करण्यात येते. नरसिंह स्वामी दोन भावांच्या वेदज्ञान, संत वाङ्मय ज्ञान व इतर गोष्टींबद्दल कौतुक करतात. दोन्ही भावांवर समाज प्रबोधनाची जबाबदारी दिलेली असते. थोड्या वेळाने नरसिंह स्वामींना एका खोलीत घुंगरू आणि अत्तरच्या बाटली दिसतात. त्यांना लगेचच कळतं की दोन्ही भावांनी पुन्हा लावणी कार्यक्रमाला जाणे सुरू केले. नरसिंह स्वामी त्याबद्दल दोघा भावांची चांगलीच हजेरी घेतात. दोन्ही भाऊ सुद्धा पुन्हा लावणीच्या कार्यक्रमाला जाणार नाहीत असा शब्द देतात. नरसिंह स्वामी ताबडतोब तिथून निघतात. संध्याकाळी अप्पा आणि अण्णांचे मित्र येतात. त्यांच्या सांगण्यामुळे मनोनिग्रहाला तडा जातो. दोन्ही भाऊ आज शेवटच्या वेळी लावणी कार्यक्रमाला जाऊ असं ठरवतात. पण जशी जित्याची खोड मोडत नाही तशी त्यांची लावणी पाहण्याची सवय जात नाही. नरसिंह स्वामींच्या उपायांना काही केल्या दाद मिळत नव्हती. स्वामी नरसिंह स्वामींना मानसिक संदेशांनी सुचवतात की हे कार्य सोपे नाही. शिष्य चुकणारच, पण गुरूंनी सतर्क राहून त्यांचा सांभाळ करावा. स्वामींकडे मीराबाई नावाची एक रूपस स्त्री भेटायला येते. तिला स्वामींनीच बोलवलेले असते. ती आदरांनी स्वामींना नमस्कार करते. स्वामी तिला एक कामगिरी सोपवतात. मीराबाई त्यासाठी हमी भरते. तिकडे अप्पा आणि अण्णांना सूचना मिळते की गावात मीराबाई नावाची एक उत्तम पैकी लावणी कलावंत आली आहे. तिला भेटायला ते जातात. तिथे पाहतात तो काय, नरसिंह स्वामी तिथे आसनस्थ बसलेले दिसतात. त्यांना आश्चर्य होतं की नरसिंह स्वामी इथे काय करत आहेत. नरसिंह स्वामी सांगतात की मीराबाई त्यांची शिष्य आहे. अप्पा अण्णा बुचकळ्यात पडतात आणि म्हणतात की मीराबाई सारखी नाचणारी गाणारी बाई तुमची शिष्य कशी होऊ शकते. नरसिंह स्वामी म्हणतात, का जर खोटं बोलणारी, गुरूंचा आदर न करणारी माणसे जर माझी शिष्य होऊ शकतात तर मीराबाई सारखी कलावंत का शिष्य होऊ शकत नाही. अप्पा अण्णा ओशाळतात. नंतर प्रामाणिक कबुली देतात की ते आम्ही तिला भेटायला आले होते. नरसिंह स्वामी सांगतात की मीराबाई एक नियम आहे की ती ज्याला अनुमती देतो तोच तिची कला पाहू शकतो. तुम्हाला जर नृत्य पाहायचं असेल तर लावणीच्या चालीवर रोज ज्ञानेश्वरीचा एक अध्याय वाचा. या प्रकारे 7 दिवसात 7 अध्याय वाचायचे. इकडे बाळप्पा स्वामींबरोबर चालताना त्याच्या पायात 7 काटे रुततात. बाळप्पा खूप विनवणी करतात तरी स्वामी काटे काढू देत नाही. स्वामी म्हणतात, गुरुचा मार्ग असाच असतो, निघेल ते काटे आपोआप. दोन्ही भाऊ पारायणाला बसतात. पण लावणीच्या चालीवर ज्ञानेश्वरी पाठ काही जमत नाही. तरी नरसिंह स्वामींची आज्ञा म्हणून प्रयत्न करतात. पहिला अध्याय वाचल्यावर नरसिंह स्वामी लावणी पाहण्याची आज्ञा देतात. पण जाताना त्यांना उत्साह वाटत नाही. इकडे स्वामी समर्थ आपल्या पायातून पहिला काटा काढतात. 5व्या दिवशी अध्याय झाल्यानंतर त्यांना घराबाहेरच जावं असं वाटत नाही. घरीच बसून नामस्मरण करावे असं वाटतं. स्वामींच्या पायातला 5वा काटा निघतो. 7वा अध्याय झाल्यावर त्यांना लावणीच्या कार्यक्रमाला जायचा सुद्धा तिटकारा येतो. तिकडे स्वामी 7वा काटा काढतात व म्हणतात, या दोघांचे जीवन आता निष्कंटक होऊन अध्यात्माला समर्पित झाले आहे. 8वा अध्याय वाचताना नरसिंह स्वामी येतात आणि विचारतात, लावणीला का नाही गेले. दोघे भाऊ उत्तर देतात की त्यांना आता लावणीला जावे असे वाटतच नाही. लावणीत आता रस नाही, आता कधीच जाणार नाही. नरसिंह स्वामी म्हणतात, याचं श्रेय स्वामींना जातं. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ठरली. नरसिंह स्वामी
अप्पा अण्णा सोबत स्वामींच्या दर्शनाला येतात. स्वामी विचारतात, काय आता लावणीचा विसर पडला का? अरे धर्मप्रचार करणारे शूर शिपाई तुम्ही अशा व्यसनात पडलात तर कसं चालेल? कोणतीही सवयीचा जेव्हा अतिरेक होतो तेव्हा त्याचे रूपांतर व्यसनात होतं. व्यसन हे अध्यात्म प्रगतीच्या मार्गात मोठी बाधा आहे. तिच्यावर विजय मिळवायलाच हवा. श्री स्वामी समर्थ. क्रांतिकारी फडके. बाळप्पांना फार दिवसापासून पोटदुखीचा त्रास होता. अधूनमधून त्यांना तीव्र वेदना व्हायच्या. बाळप्पा पोटदुखीमुळे विवळत असताना चोळाप्पा त्यांची विचारपूस करतात आणि स्वामींना सांगा असा सल्ला देतात. बाळप्पा म्हणतात, सद्गुरूला भक्ताला वेदना व्हायच्या आधीपासून ज्ञान असतं, म्हणून स्वतःहून सांगायची गरज नाही. तितक्या स्वामी हाका मारतात, अरे चोळ्या, बाळ्या कुठे आहात? बाळप्पा कसं बसं पोट धरून उठून येतात. चोळ्या, आजकाल तू आमच्या सेवेत तुझं लक्ष नसतं. आमची आंघोळीची तयारी झाली का? चंदन कुठे आहे? चोळाप्पा, तयारी झाली आहे असं म्हणून स्वामींना आंघोळीला नेतात. बाळप्पांना उभं सुद्धा राहत नाही, पण कसं बसं पोट धरून स्वामींना आंघोळ घालतात. पोटाच्या वेदना तीव्र झाल्याने तांब्या हातातून गळून पडतो आणि बाळप्पा जमिनीवर कोसळतात. स्वामी विचारतात, काय रे बाळ्या, काय झालं? बाळप्पा कसं बसं उत्तर देतात की नाभीजवळ पोटदुखीचा त्रास आहे, बघू असं म्हणून स्वामी पोटाला स्पर्श करतात. त्यानंतर स्वामी पोटाला न्याहाळतात. त्याचबरोबर बाळप्पांच्या पोटातून एक पुरचुंडी बाहेर पडते. स्वामी, चोळ्या बघ रे काय आहे? चोळाप्पा पाहून सांगतात, हे निळ्या रंगाचं विष आहे. बाळप्पा कधी विषप्राशन नाही केल्याचं सांगतात. स्वामी म्हणतात, तुझ्यावर 3 वर्षापूर्वी विषप्रयोग झाला होता. तुझा मृत्यू अटळ होता. आम्ही तो थांबवला, कारण तुझ्या बागेत सद्गुरु सेवेचं पुण्य होतं. या जन्मानंतर तुला मोक्ष मिळणार. बाळप्पा प्रेमाश्रू गाळत म्हणतात, मी संसार करणार नाही आणि स्वामी सेवेतच आपलं आयुष्य काढणार. काही वेळानंतर चोळाप्पाकडे जेवणाची तयारी असताना स्वामी उठून वटवृक्षाकडे जातात, कारण त्यांना अंतर्ज्ञानाने कळलं की वासुदेव बळवंत फडके भेटायला येत आहेत. क्रांतिकारी फडके यांनी इंग्रजांविरुद्ध बंड उभारला होता व आपल्या प्रयत्नांना स्वामींचा आशीर्वाद मिळावा म्हणून अक्कलकोटला येतात. स्वामींना परिचय देऊन ते आपलं मनोगत सांगतात. स्वामी म्हणतात, हम जानते हैं नेक काम है. फडके आपली तलवार समोर ठेवून स्वामींना स्पर्श करावा अशी विनवणी करतात. स्वामी चोळाप्पाला तलवारीला समोर झाडावर ठेव असं सांगतात आणि म्हणतात, अभी वक्त नहीं है. फडके आपण माघार घेऊ शकत नाही असे सांगून प्रयत्नांची शिकस्त सुरू ठेवतात. पुढे त्यांना अटक होऊन तुरुंगात आमरण उपोषण करताना देवाज्ञा होते. तो सन 1883 होता आणि स्वातंत्र्य 1947 मध्ये लाभलं. बोध. सद्गुरू ईश्वरी कार्य योजनेला पुढे नेण्याकरता असतात. ते त्यात हस्तक्षेप आणून ईश्वरी कार्य योजनेच्या विरुद्ध जात नाही. श्री स्वामी समर्थ. स्वामींचा एकलव्य. स्वामींचा एकलव्य. स्वामी विचारतात, चोळ्या, श्रेष्ठ धनुर्धर कोण? एकलव्य की अर्जुन? चोळाप्पा म्हणतो, इतिहास सांगतो अर्जुन श्रेष्ठ धनुर्धर. स्वामी मग विचारतात, सर्वश्रेष्ठ शिष्य कोण, अर्जुन की एकलव्य? या प्रश्नाला चोळाप्पा विचारात पडतात. स्वामी मग समजावतात, सर्वश्रेष्ठ शिष्य एकलव्य, कारण त्यांनी गुरुची मानसपूजा केली, त्यांच्या प्रेरणेने विद्या ग्रहण केली आणि गुरूंनी मागितल्यावर आपल्या उजव्या हाताचा अंगठा पण दक्षिणा म्हणून दिला. आमचा पण एक एकलव्य आहे. आमची निष्ठेने सेवा करतो, डोळ्यात प्राण आणून आमची वाट पाहतो. स्वामींनी एकलव्य म्हणून ज्या व्यक्तीचं वर्णन केलं तो आनंद असतो. आनंद जातींनी कनिष्ठ असून तो कुलकर्णी कुटुंबाचा घरगडी म्हणून वावरत असतो, कारण त्याच्या मात्या पित्यांनी कुलकर्ण्याकडून कर्ज घेतले होते, पण ते न फेडताच ते देवाघरी जातात. ते कर्ज फेडायला आनंद घरगडी म्हणून राबत असतो. तो अगदी मनापासून स्वामी भक्त करायचा. जातींनी कनिष्ठ असल्यामुळे त्याला देवघरात प्रवेशास मज्जा होता. देवघरात स्वामींचं एक तैलचित्र होतं. त्याचं दर्शन करावं असं त्याला सारखं वाटायचं, पण काहीही करून कुलकर्णी त्याला देवघरात प्रवेश करू द्यायचे नाही. यामुळे आनंद आपल्या खोलीत एका दगडाला स्वामींचे चरण मानून पूजायचा. त्या दगडाला नमस्कार करून फुलं चढवून तो समाधान
मानत होता. कुलकर्णी बुवांचा मुलगा विष्णू याला नोकरीत बढती मिळाल्यामुळे घरात स्वामी नाम संकीर्तनाचा जागर करण्यात येतो. आनंद प्रार्थना करतो की आज संकीर्तनाच्या दिवशी तरी स्वामींच्या चित्राचे दर्शन करू द्या. पण कुलकर्णी बुवा त्याचं म्हणणं फेटाळून लावतात. स्वामी विष्णू कुलकर्णीच्या स्वप्नात येऊन सांगतात की उद्या मी तुझ्या घरी येणार आहे. सर्व कुलकर्ण्यांना आनंद होतो. स्वामींच्या नाम संकीर्तनाचा जागर सुरू होतो. आनंद मात्र आपल्या खोलीत त्या दगडापुढे हात जोडून बसलेला असतो. नाम संकीर्तन झाल्यावर एक चमत्कार होतो. स्वामींच्या तैलचित्रात आनंद दिसायला लागतो. कधी स्वामी दिसतात तर कधी आनंद. सर्व लोक चकित होतात. कुलकर्णी बुवा विष्णूला आनंदला बोलव असं सांगतात. विष्णू आनंदच्या खोलीत येऊन त्याला अहोजाहो करून त्याची विनवणी करून देवघरात नेतो. आनंदला विचारण्यात येतं की हा चमत्काराचं काय रहस्य आहे. आनंद काही म्हणणार तितक्यात स्वामी तिथे प्रकट होतात आणि म्हणतात, आम्ही सांगतो कसा झाला चमत्कार. आनंद स्वामींच्या पाया पडतो. स्वामी मग कुलकर्णी बुवांची हाजिरी घेतात. काय तुम्हाला काय वाटलं? आम्ही फक्त सोवळे ओळे पाळणारे भक्तांनाच दर्शन देतो. परमेश्वराला सर्व भक्त सारखे असतात. ज्यांनी सृष्टी बनवली तो काय त्यातील घटकातील भेद करेल? अंतरंगात शुद्ध भक्तिभाव असला तेव्हाच देव वेशात होतो. काही वरचेवर साधने आहेत. काही लोक त्याचाच अतिरेक करतात आणि पाखंडीपणाने वागतात. आम्हाला हे नामंजूर आहे. आमच्यावर निर्मल भक्ती करणाराच आम्हाला प्यारा आहे. जसे आम्हाला महत्त्व देता तसेच आमच्या भक्तांना सुद्धा महत्त्व दिलं गेलं पाहिजे. भक्तिगाव असेल तर तैलचित्र काय आणि दगड काय, आमचे दर्शन होणारच. स्वामी आनंदला म्हणतात, आनंद, अनेक शिष्य असले तरी एकलव्यासारखा तूच आहेस. आम्हालाही तुला पाहायचं होतं. कुलकर्णी बुवा म्हणतात, स्वामी मी चुकलो. स्वामी म्हणतात, हो तुम्ही चुकलात. अरे पण त्यामुळे या आनंदला किती त्रास झाला. माफी मागा त्याची आता. कुलकर्णी बुवा आनंदची माफी मागतात. आनंद म्हणतो, माफी मागू नका, मी तुमचे मीठ खाल्ले आहे. स्वामी प्रसन्न मुद्रेंनी आशीर्वाद देतात आणि म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ.